श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपलं आयुष्य आणि आपली मानसिकता बदलण्यासाठी आपण काही गोष्टी अवलंबल्या पाहिजे. यामध्ये सगळ्या गोष्टी लोकांना सांगायच्या नसतात आणि त्या लोकांना सांगणं थांबवा. बहुतेकांना काहीच फरक पडत नसतोय आणि काही जण तर गुपचूप तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. श्रोते हो, मित्रांची निवड ही तुम्ही काळजीपूर्वक करा, कारण तुम्ही चांगल्या लोकांमध्ये राहिल्यास तुम्ही लवकर सुधारत असता, तुमची प्रगती होत असते. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासात नेहमी कमी प्रतिक्रिया द्यायला शिका, कारण तुमची प्रतिक्रिया तुम्ही नियंत्रित केल्यास कोणीही तुम्हाला फसवू शकणारच नाही. कधी कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नका. सगळ्यांचं कौतुक करत राहा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही कृतज्ञ राहा आणि त्यामुळेच तुम्हाला अंतर्गत शांती मिळत जाईल. श्रोते हो, तुमचं सर्वोत्तम द्या आणि प्रतिक्रियेवर विश्वास ठेवत राहा. जितका जास्त कष्ट घ्याल तितकं तुम्ही तुमचं नशीब बनवत राहाल आणि नशीबवान बनाल देखील. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. घरात आजीशिवाय संस्कार नाहीत, आजोबाशिवाय संघर्ष नाही आणि आजी आजोबाशिवाय चार भिंतीचं घर नाही. मनातल्या प्रत्येक गोष्टी मित्राला सांगत जाऊ नका, कारण मित्रांना सुद्धा जवळचे मित्र असतात. लग्न करणं सोपं असतं, पण संसार करण्यासाठी आयुष्यही कमी पडतं. निवडलेल्या एकाच व्यक्तीला शेवटच्या श्वासापर्यंत जपावं लागतं. वेड्यासारखं प्रेम करणारी व्यक्ती प्रत्येकाच्या नशिबात नसते. जेव्हा स्वतःचं महत्व स्वतः सांगायची गरज वाटायला लागते, तेव्हा समजून जायचं तुमचं काहीच महत्व राहिलेलं नाही. कोणालाही आशेवर झुलवत ठेवण्यासारखा मोठा अपराध नाही. लोकांचं जास्त मनावर घेऊ नका. लोकांचं काय, चांगलं झालं तर हात दाखवतात आणि वाईट झालं तर दात दाखवतात. गप्प राहिलं की गैरसमज होतात आणि बोललं की नक्कीच वाद होतात. आत्मसन्मान डोक्यावर चढता कामा नये. आयुष्यातील सर्वच निर्णय आपले नसतात. काही निर्णय वाईट वेळ आणि परिस्थितीनं नाईलाजास्तव घ्यायला लावलेले असतात. राधा आणि कृष्णाची भेट हा एक दिखावा होता. खरं तर जगाला खऱ्या प्रेमाचा अर्थ सांगायचा होता. कर्म करताना घोळ कराल तर आयुष्याच्या गोळाबेरजेत घोळ होणारच. नातं म्हणजे नुसताच भास नसावा, एकमेकांच्या श्वासातला श्वास असावा. केवळ एकमेकांसाठी पर्याय नसावा, तर एकमेकांसाठी खास असावं. घडून गेलेल्या आणि पुढे घडणाऱ्या गोष्टींची चिंता ही मनस्ताप वाढवत असते, आत्मविश्वास नाही. त्रासही हवा हवासा वाटतो जेव्हा त्रास देणारा फक्त आपला असतो. खूप देवपूजा केल्यानं पाप धुवून जात नसतं. केलेल्या वाईट कर्माचं फळ एक ना एक दिवस भोगावं लागत असतं. ज्याने तुम्हाला अडचणीच्या काळामध्ये मदत केली, तुमचं किती नुकसान होत असलं तरी त्याच्याशी बेईमानी कधीच करू नका. उपकाराची फेड अपकाराने करू नका,
कारण इथलं इथंच फेडावं लागत असतं. आवाज उठवता येत नसेल तर आवाज उठवणाऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायला शिका. रागामध्ये ते सगळं गमावू नका जे तुम्ही शांत राहून कमावलेलं असतं. खरं प्रेम खोट्यांच्या पचनी पडत नसतं. अनुभवाची ठेच माणसाला लागली की माणूस आपोआप पहिल्यापेक्षा जास्त समजदार आणि शहाणा बनतो. भावनेची कदर नसलेल्या नात्यात निघालेल्या अश्रूंची किंमत ही शून्य असते. लोकांना तुमच्या यशाचं कौतुक कधीच नसतं. जर तुमच्या यशामुळं त्यांचा फायदा होणार असेल तर ते तुमचं कौतुक करतात. कोणत्याही नात्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ज्या व्यक्तीनं आपल्यावर विश्वास ठेवलाय त्या व्यक्तीसोबत नेहमी प्रामाणिक राहायचं. स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीनं वागावं. दुसऱ्याचं पाहून तसंच वागून स्वतःचं अस्तित्व कधीच गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते. जर कोणाची आठवण तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर समजून जा की त्यांच्याही हृदयात तुम्ही आहात. आपल्या आयुष्यातला रोज एक एक दिवस कमी होत चाललाय त्या लोकांसाठी वेळ वाया घालवायचा नसतो, ज्या लोकांना आपण नाराज असल्यानं फरक पडत नाही. डोक्यावर पडण्यापेक्षा तोंडावर पडलेलं कधीही चांगलं. दुसऱ्यांना त्रास तरी होत नाही. सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे कोणाची तरी झालेली सवय. तुम्ही कितीही चांगलं असू द्या, पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची किंमत शून्य असते. मनावर प्रेम करणाऱ्याला शरीर आणि शरीरावर प्रेम करणाऱ्याला मन कधीच नाही मिळत. ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कोणाचा तळतळाट. कर्म फिरून येत असतं. कृष्ण प्रेम नाही तर प्रेमातला त्याग शिकवतो.